मित्रांनो, मी झोपेतून उठलो, त्यानंतर आरशात तोंड बघितलं. तोंड बघितल्यावर वाटलं की तोंड काळं झालं, म्हणून बर्फ घासला. बर्फ घासल्यानंतर एकदम चेहरा चमकून गेला. मग अंघोळीला गेलो. मस्त अंघोळ केली थंड पाण्याने. मग काय, केस वगैरे मस्त बढिया पुसले टावेलनी. कपडे घातले. शर्ट तर एकदम जोरदार दिसून राहिलं. असं वाटत होतं की मी शेतकरी नाही, मी हिरो दिसून राहिलो. म्हटलं वा, झकास दिसून राहिलं. केस वेस थोडेसे वाढलेले आपले, काही नाही, थोडेसे ॲडजस्ट होऊन जाते. मग लावलं पावडर, कारण की तोंड पहिलेच काळा आहे. म्हटलं पावडरशिवाय जमत नाही आपलं, म्हणून पावडर घासलं तोंडाले. मग दिसलं हिरो. आता म्हटलं आगाचा वासगीस नाही आला पाहिजे काही गरमीनं. म्हटलं परफ्यूम मारून देतो. परफ्यूम मारला. मग एकदम खुशबूदार, मग सुगंध, अष्टगंध लावलं. मग काय, केस वेस सेट केले एकदम परफेक्ट. आता एकदम हिरो दिसून राहिलो. काय आपला हा शूज घातला आणि मग टिफिन भरला. दुकानात जायचा. टिफिन भरल्यानंतर गाडीला मारली किक आणि निघालो सीधा अमरावतीला. काय रस्त्याने असं वाटत होतं ऊन खूप आहे. अजून मी काळा झालो तर काय करू बा. आताच तो बर्फ घासला. म्हटलं जाऊ द्या, काही हरकत नाही, घरचाच फ्रीज आहे, डबल घासून घेऊ. मग काय, रस्त्याने दिसली नवरदेवाची गाडी. मी म्हटलं यार, सगळेच लग्न होऊन राहिले, आपलं कधी होते. पोचलो आपल्या दुकानात. मग तालावाला उघडला.